So friends, I welcome all of you for this lecture series once again. In this lecture series, I am going to conduct few lectures on Sundays. Okay, weekends na I'll be conducting few lectures. I'll be taking topics from your 10th syllabus and we will be doing revision of those topics. We will discuss few important questions from those topics, and when physics lectures, physics topics are there, we will solve few numericals. ठीक आहे. आणि काही काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला सांगेन. मे बी काही काही कन्सेप्ट तुमच्या टेक्स्टबुक वाचून किंवा टेक्स्टबुकमधून अभ्यास करून क्लिअर होत नाहीत. थोड्या डिफिकल्ट काही काही ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या मी तुम्हाला परत एकदा त्याच्यामध्ये शिकवणार आहे. सो बाय अटेंडिंग टुडेज लेक्चर यू विल कम टू नो की आपली लेक्चर्स कशी होतील. संडेज ना, सॅटर्डे संडे किंवा कधीतरी इफ पॉसिबल वीकडेज ना पण मी ते सेशन्स ठेवणार आहे. ठीक आहे. सो नाव फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट ऑन अ लाइटर नोट. ठीक आहे. आणि मी तुम्हाला एक माझी खूप आवडणारी गोष्ट दाखवणार आहे. ठीक आहे. कशी वाटते गाडी? दिसते सगळ्यांना? भारी आहे ना? सो दिस इज अ बुगाटी कार आहे, बुगाटी वेरॉन, आणि बाय फार इट्स द फास्टेस्ट कार ऑन द प्लॅनेट. बेस्ट ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग हॅज बीन इन्वॉल्ड इन दिस. सगळे बेस्ट इंजिनियर्स त्याच्यामध्ये काम करतायत आणि जबरदस्त गाडी आहे. म्हणजे लुक तर भारी आहेच आहे, नो डाऊट, बट इट इज नॉट जस्ट अबाउट लुक, इट इज ऑल्सो अबाउट द इंजिन स्ट्रेंथ अँड द इंजिनिअरिंग दॅट हॅज बीन पुट इन प्लेस. नाव डू यू नो what is the high speed of this car? High speed? Any guess? Anybody who is fond of supercars? 400. Yes, correct Dhruva, very good. It is around 400 km per hour. ठीक है. तो you have to specify the unit also. 400 km per hour is the highest speed, and it is also having a very high thrust, high acceleration. So this particular car, if you see, okay, Bugatti Veyron, it can travel from 0 km per hour to, let's say, more than 100. म्हणजे 108, for ease of calculation I am taking 108 kilometer per hour, and it can travel, it can achieve this speed within a small time of 4 seconds. Within 4 seconds, 1 2 3 4, 4 सेकंदात स्पीड किती आहे? 108 किलोमीटर पर आवर. दॅट इज द स्पीड दॅट इट कॅन अचीव. द कॉस्ट ऑफ द कार इज ऑलमोस्ट 7-8 crores. तर मला कधीतरी असं वाटतं की एखाद्या वेळेला नुसतं चालवायला मिळालं किंवा बसायला मिळालं तरी खूप भारी वाटेल, अशी गाडी आहे. मला एक प्रश्न असा आहे की 4 सेकंदामध्ये द कार इज अचिव्हिंग दिस 0 km per hour to 108 km per hour. So that is the case of Bugatti. Now suppose an object is dropped from a building. Other example, object dropped, PP असतं का dropped चं? DROPPED, dropped. In that case, suppose it starts from say 0 km per hour, and again it travels for 4 seconds. ठीक है. It travels for 4 seconds. You are releasing an object from a building or a mountain or a tower. So will it achieve less speed or more speed than 108? Will the speed be less or will the speed be more? सांगा, what do you think? Sir. Less. Correct? Less. All of you agree? अरे तुम्ही चॅट बॉक्स में टाका ना, चॅट बॉक्स में लिहा तुम्ही, किंवा माईक चालू करून बोला. सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला, सो दॅट इवन आय नो एव्हरीबडी इज लिसनिंग, सगळ्यांना ऐकू येते प्रॉपर. चॅट बॉक्स में टाका बरं राजांनो. डिपेंड्स ऑन वेट. ओके, ध्रुव सेइंग डिपेंड्स ऑन वेट. ओके, समजा एक टेनिसचा बॉल आहे आणि तो जर का टाकला म्हणजे असा ड्रॉप केला, फेकला नाही, असा जस्ट आय ड्रॉप इट. हां, डिपेंड्स ऑन वेट. लेस. सोहम लेस, Anish less, everybody is saying less.
लेस, सगळेजण लेस म्हणतात. ओके, ऑफकोर्स लेसच असणार नाही का. बुगाटी सारखी गाडी बरं का, ही गाडी कुठे, ही गाडी कुठे, आणि आय एम सेइंग द ऑब्जेक्ट इज ड्रॉप्ड, द ऑब्जेक्ट इज ड्रॉप्ड फ्रॉम अ बिल्डिंग. तर ड्रॉप केल्यानंतर असा किती स्पीड येणार आहे नाही का. या गाडीला तर बीट करू शकत नाही 4 सेकंडमध्ये नाही का. तर आपण आता काय करूया, आपण जरा कॅल्क्युलेट करू की बाबा गाडीचा स्पीड एवढा येतोय, तर एखादा ऑब्जेक्ट जर का आपण असा सोडला तर किती स्पीड येईल असं आपण चेक करू. इज इट ओके. अँड दॅट इज आवर फर्स्ट प्रॉब्लेम. An object falls off a mountain and reaches ground in 4 seconds. Calculate its speed just before reaching ground in kilometer per hour. आणि g ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलेली आहे. सो व्हॅल्यू ऑफ g इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मित्रांनो तुम्ही करता का कॅल्क्युलेट, विल यू कॅल्क्युलेट. आय गिव्ह यू 1 मिनिट टाइम. स्पीड काढा, g ची व्हॅल्यू दिली आहे. So object is dropped 0 km per hour and in 4 seconds you have to find out the speed. चलो I'll give you 1 minute time. बघूया. हाँ कसं करणार calculate. Shall I do it? Shall I do that? Let's do the calculation. Let's do the calculation. It's a very interesting calculation. So I am saying that object is dropped. So what is the initial velocity of the object? Initial speed of the object? चला सांगा राजांनो पटपट. What is the initial speed? 0. Okay. Initial speed is 0. Acceleration of the object is equal to g, which is minus 10 meter per second square. So let me tell you one thing. g जो आहे g, बरं का ऐकून घ्या मी काय सांगतोय. जी ची व्हॅल्यू ही कायम निगेटिव्ह घ्यायची बरं का. मुलांचं जरा कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये, सो मी मुद्दाम सांगतोय. आय विल रिपीट वन्स अगेन. जी ची व्हॅल्यू ही कायम निगेटिव्हच असते. निगेटिव्ह का असते, कारण जी हा कायम टुवर्ड्स द सरफेस, अर्थच्या सरफेसकडे, टू बी मोर स्पेसिफिक इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, पण फॉर अ स्मॉल रिजन वी कॅन टेक इट टुवर्ड्स द सरफेस. टुवर्ड्स द सरफेस किंवा डाऊनवर्ड्स असते, डाऊनवर्ड्स. सो जी ची व्हॅल्यू कशी घ्यायची, ऑलवेज निगेटिव्ह. राहील लक्षात. जी इज ऑलवेज निगेटिव्ह. सर हा बोल. मला एक डाऊट होता. हा बोल. जर का ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सरफेस असेल तर आपण ते युजली पॉझिटिव्ह घेतो, आणि जर का अगेन्स्ट द सरफेस असेल तर निगेटिव्ह घेतो ना. ऐक ना शलाका ऐक जरा. मी हा माझा प्रॉब्लेम होऊ देत आणि अजून एक प्रॉब्लेम होऊ देत. हा डाऊट तुमचा क्लिअर होईल. ठीक आहे, त्याकरताच मी हे प्रॉब्लेम घेतले. मुलांचे डाऊट्स येतात. तर मी 11-12च्या स्टुडंट्सना शिकवतो, त्यामुळे मला थोडंसं माहिती आहे मुलांचे काय डाऊट्स असतात काय नाही. सो मला 2 प्रॉब्लेम घेऊ देत आणि मग तुझा डाऊट आपण घेऊयात. ठीक आहे, चालेल. हा डाऊट क्लिअर करण्याकरताच मी सांगतोय. ठीक आहे, किंवा मी आत्ताच एक गोष्ट सांगून घेतो बरं का. मी आधी तुम्ही काय शिकलायत किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय झालं आहे हे तुम्ही विसरून जा. ॲक्च्युली ऑनलाईन लेक्चर्समध्ये पण थोडासा तुमचा लॉस झाला आहे, बिकॉज ऑल लेक्चर्स आर ऑनलाईन दिस इयर. त्यामुळे मी एकदम सांगते ते एकदम फिट डोक्यात ठेवा. हां, डाऊनवर्ड असेल बरं का, मी काय सांगतोय लक्षात घ्या. डाऊनवर्ड असेल, डाऊनवर्ड्स इज निगेटिव्ह. अपवर्ड जर का असेल, अपवर्ड्स इट इज पॉझिटिव्ह. हे कायम तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. डाऊनवर्ड्स निगेटिव्ह, अपवर्ड्स पॉझिटिव्ह. ओके. आता जी जो आहे, जी इज ऑलवेज डाऊनवर्ड. लक्षात घ्या मी काय सांगतोय. अजून प्रॉब्लेम घेतले की अजून क्लिअर होईल. जी इज ऑलवेज डाऊनवर्ड, हेन्स ऑलवेज निगेटिव्ह. ऑलवेज, हे लक्षात ठेवा. ऑलवेज. आता टाइम म्हणलं, टाइम फॉर एक्झाम्पल, तर टाइम हा कायम पॉझिटिव्हच येतो. ठीक आहे, टाइम आपण कायम पॉझिटिव्ह घेणार आहोत, टाइम निगेटिव्ह घेणार नाही आहे. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी असेल, फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी. सो व्हेलॉसिटी जर का अपवर्ड असेल, अप डिरेक्शन पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड व्हेलॉसिटी निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंट आहे, नीट लक्षात द्या. जर का ऑब्जेक्ट वर चालला असेल पॉझिटिव्ह,
खाली चालला असेल निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. आपण 2-3 प्रॉब्लेम करू, एकदम क्लिअर होईल, डोंट वरी. ओके, सो लेट्स डू द कॅल्क्युलेशन. इनिशियल व्हेलॉसिटी इज 0, ॲक्सिलरेशन इज -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. सो वी हॅव आर 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. इथे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन मी आधीच लिहून ठेवल्यात तुमच्यासाठी. v इज इक्वल टू u प्लस at, s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. So these are the 3 equations that you have studied in 9th standard. ठीक है, तर we will use the first equation. v is equal to u plus at. First equation simple. So v will be what? Initial velocity is 0 टाकलं, plus acceleration is -10 and time is 4 seconds, नाही का. टाइम जो दिला आहे दॅट इज 4 सेकंड. सो व्हेलॉसिटी किती आली? -40 मीटर पर सेकंड. आता तुम्ही म्हणाल सर मायनस कसं काय, हाऊ कम इट इज मायनस? सिंपल गोष्ट आहे. हे बघा, दिस इज युअर ग्राउंड सरफेस, दिस इज ग्राउंड अँड ऑब्जेक्ट इज ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट. या हाईटवरनं ऑब्जेक्ट खाली टाकलेला आहे. सो व्हेन इट इज रिलीज्ड, its velocity is 0. When it reaches the ground, its velocity is 40 and minus because it is downward. मी इथे लिहिले बघा, downwards negative. Because this velocity is in the downward direction, velocity ऑब्जेक्ट खाली खाली चाललाय, velocity downwards आहे, त्यामुळे velocity आली -40 मीटर पर सेकंड. सो यू कॅन राईट ओव्हर हिअर, इथे लिहू शकता तुम्ही, निगेटिव्ह साइन indicates downward velocity. ठीक आहे. आता मला किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे. सो हाऊ डू यू कन्वर्ट मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर? सांगा मित्रांनो, हाऊ विल यू कन्वर्ट मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर? हे 40 मीटर पर सेकंड आहे ना. येस, एनीबडी? हाऊ टू कन्वर्ट? मल्टीप्लाय बाय 5/18? नो, इट इज 18/5. ओके, तर येस, इट इज 18/5. तर तुम्ही काय करा, हे लक्षात घ्या, इथे मी लिहितो, आय राईट इट ओव्हर हिअर. सी, मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर आणि किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड. व्हेनेवर यू आर डुईंग दिस कन्वर्जन, बरं का, किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड यू विल मल्टीप्लाय बाय 5/18. ओके, and meter per second into kilometer per hour you will multiply by 18/5. That is how you do the conversion. Okay, so now this velocity of -40 you multiplied by what? 18/5. 18/5 ने मल्टिप्लाय करायचं, किती येतं सांगा? हाऊ मच इज दॅट? 18/5 किती येत आहे? किती येत आहे मित्रांनो? मायनस टाईप करून सांगा ना, टाईप करा म्हणजे सगळ्यांनाच कळेल. येस, 5 1 जा 5 8 जार 8 टाइम्स जाईल आणि 8 into 18 you have to do 8 into 18. 18 into 8 how much? 144. बरोबर, 144 minus because minus sign is there. So now just see this, an object which is dropped, okay, in 4 seconds, what is the velocity that it is achieving? How much velocity it is achieving? Sanga, velocity is 144 kilometer per hour. आहे की नाही मजा? आहे की नाही? 144 किलोमीटर पर आवर. राजांनो, तुम्हाला वाटत होतं बुगाटीच भारी आहे, तुम्हाला वाटत होतं बुगाटी आहे, 8 कोटीची गाडी आहे, जगातली सगळ्यात फास्टेस्ट आहे, सुंदर दिसतीये, इझिली बीट करेल. नाही, ग्रॅव्हिटी जास्त भारी आहे, लक्षात घ्या तुम्ही. बेस्ट ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग इज देअर.
सुपर कार इज देअर. सगळे बेस्ट इंजिनियर्स जगातले काम करतायत, बेस्ट मटेरियल वापरलंय, बेस्ट फ्युएल वापरलंय, ग्रॅव्हिटीला नाही बीट करू शकत. किती लोकांना समजतंय हो हे मी काय म्हणतोय ते? किती लोकांना झेपतंय? तुम्हाला कळाला प्रॉब्लेम? कळाला? इंटरेस्टिंग वाटतं हे? तुम्ही कधी असा विचार केला होता? तुम्ही नुसतं लिहिता की बाबा हा जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा पण अरे साधी गोष्ट नाही आहे. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सिलरेशन हे भयंकर ॲक्सिलरेशन आहे. इट्स अ ह्यूज ॲक्सिलरेशन अँड दिस ग्रॅव्हिटी म्हणजे थोडक्यात काय आहे ना, माणसाला नेचरला बीट करणं किती अवघड आहे हे तुम्हाला एक साध्या एक्झाम्पलवरनं कळेल की हाऊ डिफिकल्ट इट इज टू बीट ऑर टू गो पास्ट नेचर, नाही का? एम आय राईट मित्रांनो? हो सर. ओके, प्रॉब्लेम क्लिअर झालाय एवढा? सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. बेसिकली दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ आवर शीट टुडे. हे एवढं लिहा. आणि पुढे त्यांनी विचारले व्हॉट इज द डिस्टन्स कवर्ड इन 4 सेकंड टाइम. या 4 सेकंदमध्ये हाऊ मच इज द डिस्टन्स कवर्ड, तर ते पण कॅल्क्युलेट करा. बघूया जमतंय का? आय गिव्ह यू 1 मिनिट टाइम. हे एवढं लिहून घ्या. आणि इन द प्रॉब्लेम दे आर ऑल्सो आस्किंग व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हे बघा, हाईट ऑफ माउंटन, कॅल्क्युलेट हाईट ऑफ माउंटन म्हणजेच कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हे एवढं लिहा, डिस्टन्स कॅल्क्युलेट करा. बघूया कोणाला जमतंय पटकन. लेट मी चेक. सो टू फाइंड आउट द डिस्टन्स, बघा नीट लक्ष द्या, यू हॅव टू यूज द फॉर्म्युला एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at square. Okay, so this is the formula that is to be used for distance. So s is equal to ut. What is the value of u? u ची व्हॅल्यू आपण 0 आहे आपल्याला माहिती आहे. सो दिस इज 0 प्लस 1/2 इंटू -10 इंटू t square, that is 4 square, that is 16. 1/2 into -10 into 16. So 2 1s are 2, 8s are. So s ची व्हॅल्यू आली -80 मीटर. -80. ओके मित्रांनो, मी एक रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही माईक चालू करू नका मध्ये, बरं का? माईक चालू करू नका. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से तुम्ही ह्याच्यात म्हणा, चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहा तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते. ठीक आहे? आणि व्हिडिओ जरा बंद करा. बजरंग कोरडे, व्हिडिओ बंद करा कृपया. सो -80 मीटर. अगेन दिस निगेटिव्ह साइन indicates displacement in downward direction. -80 का आलं? कारण काय ऑब्जेक्ट खाली टाकलाय ना, ऑब्जेक्ट खाली पडतोय. मगाशी मी इथे डायग्राम काढला. हा ऑब्जेक्ट जर का खाली पडत असेल तर डिस्प्लेसमेंट इज इन द डाउनवर्ड डिरेक्शन. डाउनवर्ड डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह. इथे लिहिले डाउनवर्ड इज निगेटिव्ह. सो निगेटिव्ह साइन इंडिकेट्स डिस्प्लेसमेंट इन डाउनवर्ड डिरेक्शन. Now if I ask you what is height of mountain, what answer will you write? Height of mountain, what will be your answer? Yes, will you write -80 or +80? हाँ लिहायला पाहिजे ना. In your exam you should write negative indicates displacement in downward direction. आता height of mountain -80 लिहिल का कोणी? You will not write -80 because they are asking height. So height of mountain तुम्ही आन्सर मध्ये 80 मीटरच लिहिणार. यू विल नॉट राईट हाईट ऑफ माउंटन ॲज -80. बघा किती लोकांना हे कळतंय. प्रॉब्लेम क्लिअर झालाय? आय होप ऑल ऑफ यू हॅव रिटन दिस. सो द की टेक अवे फ्रॉम दिस प्रॉब्लेम, बरं का, एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही काय शिकलायत की g इक्वल टू -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही काही फार साधी सुधी गोष्ट नाही. इट्स नॉट अ नॉर्मल थिंग. इट्स अ ह्यूज ॲक्सिलरेशन विच इज अनबीटन
बाय इवन द फास्टेस्ट कार ऑन दिस प्लॅनेट. हे हा जो काही स्पीड आहे 0 to 144 इन 4 सेकंड्स, हे ही बुगाटी पण अचीव करू शकत नाही. दॅट इज द की टेक अवे. सो विल क्लोज दिस नाव. बुगाटीला सध्या अच्छा करू. कोणी जर का तुमच्यापैकी कोणी जर का कधी घेतली बुगाटी तर मला नक्की दाखवायला आणा. आय विल बी व्हेरी हॅपी. ओके, विसरू नका आणायला. चलो, आता गोईंग अहेड आपण अजून एक प्रॉब्लेम करू, म्हणजे तुमचा अजून सायन्स क्लिअर होऊन जाईल. आता सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय म्हणलंय? an object is thrown vertically upwards. An object thrown vertically upwards reaches a height of 320 meter. So object ला वर टाकलाय. What was its initial velocity? How long will the object take to come back to earth? ठीक आहे. सो मुद्दा असा आहे की इथे ग्राउंड सरफेस आहे तुमचा. दिस इज युअर सरफेस ऑफ अर्थ. इथून ऑब्जेक्टला वर टाकलाय विथ सम इनिशियल व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे की किती व्हेलॉसिटीने त्याला वर फेकला. वी हॅव टू कॅल्क्युलेट. इट रिचेस अ हाईट. किती हाईट त्यांनी रीच केली आहे? 320 मीटर. ओके, सो हाईट दिलेली आहे. इट इज थ्रोन फ्रॉम द सरफेस हे दिलेलं आहे आणि जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो विल जस्ट राईट वॉट एव्हर इज गिवन. ओके, given, what is the first thing that is given? The distance traveled is 320 meter. आता तुम्ही हे पॉझिटिव्ह घेणार का निगेटिव्ह घेणार? डिस्टन्स, दिस डिस्प्लेसमेंट विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? सांगा मित्रांनो. पॉझिटिव्ह. व्हाय पॉझिटिव्ह? बिकॉज इट इज इन द अपवर्ड डिरेक्शन. मगाशी सांगितलं वरती फेकलाय, सो डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह. ओके, जी ची व्हॅल्यू, जी ऑलवेज निगेटिव्ह, मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी कायम निगेटिव्हच घ्यायचा. जी इज ऑलवेज निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डिपेंडिंग अपॉन द डिरेक्शन इन विच द ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर मला सांगा फायनल व्हेलॉसिटी किती असेल? बाय द टाइम द ऑब्जेक्ट रिचेस मॅक्झिमम हाईट, व्हॉट विल बी द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट? येस, at the highest point velocity is going to be 0. बरोबर आहे ना. तुम्ही जेव्हा वर टाकता, ऑब्जेक्ट वर टाकता, त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते. बाय द टाइम इट रिचेस मॅक्झिमम हाईट, इट्स व्हेलॉसिटी बिकम 0. आणि व्हेलॉसिटी 0 होते म्हणूनच तो अजून वर जात नाही. इट डझंट गो बियॉन्ड धिस हाईट बिकॉज व्हेलॉसिटी बिकम 0. सो इट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन अगेन. नाही का? व्हेलॉसिटी 0 झाल्यामुळेच मॅक्झिमम हाईट रीच होते ना. इफ व्हेलॉसिटी वॉज देअर इट विल कंटिन्यू टू मूव्ह फॉरवर्ड, बट इट स्टॉप्स अँड इट अगेन कम्स बॅक. ह्याचा अर्थ व्हेलॉसिटी इथे 0 होते. सो फायनल व्हेलॉसिटी 0, डिस्प्लेसमेंट इज 320, जी ची व्हॅल्यू -10. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट इनिशियल व्हेलॉसिटी. सो नाव आउट ऑफ दीज 3 इक्वेशन्स विच इक्वेशन विल यू यूज? फर्स्ट, सेकंड और थर्ड, विच इक्वेशन? These are the 3 equations. Which one will you use? We will use the third equation. साधी गोष्ट आहे बघा. टाइम ह्याच्यात कुठे आता आलेलं नाहीये. टाइम इज नॉट देअर. टू फाइंड काय? इनिशियल व्हेलॉसिटी. व्हॉट इज टू फाइंड? टू फाइंड यू ची व्हॅल्यू काय असं विचारलंय. व्हॉट इज यू? सो यू, व्ही, जी आणि एस असे असणारे कुठलं इक्वेशन आहे? यू, व्ही, जी आणि एस. जी म्हणजे ॲक्सिलरेशन. सो इट्स द थर्ड इक्वेशन विच इज हॅव्हिंग यू, व्ही, जी आणि एस. थर्ड इक्वेशन असं आहे की इट डझंट हॅव टाइम. थर्ड इक्वेशन डज नॉट हॅव टाइम. सो इफ इट डझंट हॅव टाइम we'll have to use this equation over here. So I'll use v square is equal to u square plus 2as. Okay, so I substitute v ची value 0, u square as it is, नाही का, u ची value काढायची as it is, plus
2 into minus 10 into 320. ठीक है, 2 into minus 10 into 320. So now what will happen? 0 is equal to u square. हे मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? मायनस, हा मायनस साइन आहे, 6400. So I'll take it on the other side. U square is equal to 6400. So value of u comes out to be 80 meter per second. So that is the velocity with which the object is thrown upwards. This is the velocity with which the object is thrown upwards. आता बघा, when you are taking square root, okay, when you are taking square root of 6400, we can either take positive root or negative root. Positive पण येतो, negative पण येतो. So which square root should we consider? Which square root shall we consider, negative square root or positive square root? We will consider positive square root. Why positive square root? Why positive square root? We consider positive square root. Why? Yes, as the object is moving upwards. ठीक आहे. सो इथे फर्स्ट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम झाला, पहिला पार्ट झाला. इन द सेकंड पार्ट, व्हाट आर दे आस्किंग? इन द सेकंड पार्ट they are asking how long will the object take to come back to earth? How long will it take to come back to earth? Okay, so करा calculate. मैं असं लिहितो, let t be the time taken to reach maximum height. Let t be the time taken to reach maximum height. ओके, आता t काढायचं आहे आपल्याला. सो मी जस्ट पहिलं इक्वेशन वापरतो, v इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू u प्लस at. v ची व्हॅल्यू काय? 0. u ची व्हॅल्यू काय? 80, म्हणजे सॉरी, u ची व्हॅल्यू काय? 80. a ची व्हॅल्यू काय? -10 इंटू टाइम. सो हा -10t इकडे गेला की प्लस 10t. 10t इक्वल टू 80. सो t इज इक्वल टू 8 seconds. So 8 seconds is the time taken to reach maximum height. So what will be the total time? Therefore total time किती येईल? 16 seconds. Total time will be 16 seconds because जेवढा वेळ वर जायला लागतोय तेवढाच वेळ खाली यायला लागतो. टाइम टेकन टू रीच मॅक्झिमम हाईट इज इक्वल टू द टाइम टेकन टू फॉल डाऊन. सो टोटल टाइम बिकम्स 16 सेकंड. बघा, क्लिअर झालंय का? बघा, चला लिहून घ्या पटकीने. सो always remember, as I was telling you in this problem, g is always negative. Okay, g कायम निगेटिव्हच असतो. velocity and displacement can be either positive or negative depending upon direction. Okay, over here u म्हणजे initial velocity 80 meter per second upwards and hence it is positive. This was upward velocity, त्यामुळे ही आपण पॉझिटिव्ह घेतली. We consider positive square root as object is moving upwards, velocity is upwards. ठीक आहे. आता सेकंड प्रॉब्लेम आपला झाला. आपण आता थर्ड प्रॉब्लेम करू. अजून तुमची कन्सेप्ट याने अजून बेटर क्लिअर होईल. ओके, सो ट्राय थर्ड प्रॉब्लेम. चलो, लेट्स ट्राय थर्ड प्रॉब्लेम. A stone is released from top of a tower of height 19.6 meter. Calculate
its velocity just before reaching the ground. Also find time taken to reach the ground. ठीक आहे. So third problem. परत बघा, हा ग्राउंड सरफेस आहे, ठीक आहे. टॉप ऑफ टॉवर आहे, हा टॉवरचा टॉप आहे, तिथून त्याला रिलीज केलाय अँड अ स्टोन इज रिलीज्ड. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द स्टोन? व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द स्टोन? झिरो. करेक्ट. इनिशियल व्हेलॉसिटी 0. वी हॅव टू फाइंड आउट बाय द टाइम इट रीचेस द ग्राउंड. काय म्हणलंय? कॅल्क्युलेट इट्स व्हेलॉसिटी just before reaching ground. So we have to calculate what is the velocity just before reaching ground. Now can you tell me this velocity should be positive or negative? ही जी काय velocity आहे ती पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? निगेटिव्ह असणार आहे. Why negative? This velocity is going to be negative because it is downwards. Simple. Downwards is negative. Okay, all right. Now the distance that has been traveled, this distance is how much? How much is this distance? 19.6 meter. आता गिवन मध्ये आपण लिहू, गिवन S is equal to 19.6. पॉझिटिव्ह घेऊ का निगेटिव्ह घेऊ? 19.6 ला पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं राजांना? सांगा. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? 19.6. नीट विचार करा, नीट विचार करा. ऑब्जेक्ट कुठल्या डिरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतोय? ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग इन विच डिरेक्शन? ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग इन विच डिरेक्शन फ्रेंड्स? प्रॉब्लेम वाचा. अ स्टोन इज रिलीज्ड फ्रॉम टॉप ऑफ अ टॉवर. कॅल्क्युलेट इट्स व्हेलॉसिटी बिफोर रिचिंग ग्राउंड. So object is traveling in downward direction. Object is traveling in downward direction. वरती फेकलाय का खाली जातोय? सांगा मित्रांनो, सांगा. डाउनवर्ड आहे ना. मग अनुष्का, स्वरदा, आपलं जर का डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये जर का असेल तर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? येस, निगेटिव्ह येणार. अरे परत पॉझिटिव्ह. -19.6 मीटर खाली पडतोय रे राजांनो, खाली पडतोय. ऑब्जेक्ट खाली टॉवरवरनं ग्राउंड कडे चाललाय, म्हणजे डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये आहे की नाही डिस्प्लेसमेंट? हा, डिस्प्लेसमेंट डाउनवर्ड डिरेक्शन मध्ये आहे की नाही? मग निगेटिव्ह असली पाहिजे की नाही? सगळ्यांना क्लिअर झालं का? सगळ्यांना क्लिअर झालं का की डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असली पाहिजे? कोणाला ह्याच्यात काही डाऊट आहे? कोणाला ह्याच्यात डाऊट आहे? डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असली पाहिजे? बोला बोला. ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. ठीक आहे. फायनल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. जी ची व्हॅल्यू काय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? सांगा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? येस, टेल मी. आता येस, यू आर सेइंग -10. I will not say -10. I will write -9.8 meter per second square. I'll tell you the difference. See, in second problem they have mentioned that it is 10 meter per second square, so you will take it as 10. But in third problem have they mentioned anything? Third problem have they mentioned? त्यांनी काही मेन्शन केले का की 10 आहे असं? They have not mentioned. So if it is not mentioned, you will not take it as 10. You will take it as -9.8 only. So 10 is an approximation. It is not a accurate value. Accurate, you have to take it as -9.8. झेपलं का? हे झेपलं का? -9.8 झेपलं का ते? Yes. And what you have to find out? Velocity and time. So to find first of all the velocity, पहिल्यांदा velocity आणि नंतर time, दोन्ही गोष्टी काढायच्या. First we'll focus on V. So out of the 3 equations, which equation will you use?
आउट ऑफ द 3 इक्वेशन्स विच इक्वेशन विल यू यूज? सांगा मित्रांनो, मुलींनो. येस, थर्ड इक्वेशन विल यूज. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. So v square is equal to u square is 0 plus 2 into minus 9.8 into minus 19.6. या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. मायनस 9.8 मायनस 19.6. आता मायनस इंटू मायनस विल बी प्लस. मायनस मायनस प्लस झाला. सो इफ यू मल्टिप्लाय 2 into 9.8, how much is 2 into 9.8? 19.6 into 19.6. आता मी हे मल्टिप्लाय नाही करणार, कारण काय मला नंतर अगेन आय हॅव टू टेक स्क्वेअर रूट. सो आय विल नॉट मल्टिप्लाय दिस. 2 into 9.8 is 19.6. This 19.6 I keep it as it is. Minus into minus is plus. Now what is the value of V? Value of V is 19.6 मीटर पर सेकंड. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? नाही भार्गवी, कशाला मल्टिप्लाय करायचं? कशाला मल्टिप्लाय करायचं? स्क्वेअर रूट काढताना आपण काय करतो, परत 2-2चे ग्रुप करून एकच घेतो ना, नाही का? तुला आधी मल्टिप्लाय करा मग परत स्क्वेअर रूट काढा, कोणी सांगितलंय? भाज्यांनो, कळतंय का? सो व्हेलॉसिटी इज 19.6 मीटर पर सेकंड. तुम्हाला मी कॅल्क्युलेशन कशी करायची ते पण शिकवतोय बघा. कॅल्क्युलेशन हे मल्टिप्लाय नाही करत बसायचं. स्क्वेअर रूट काढताना डायरेक्ट 19.6 19.6. सो स्क्वेअर रूट इज 19.6. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सांगा बरं. व्हेलॉसिटी. येस, ऑल ऑफ यू, सगळ्यांनी सांगा. निगेटिव्ह. व्हेरी गुड. इथे आपण आधीच लिहून ठेवलं होतं की व्हेलॉसिटी इज गोइंग टू बी निगेटिव्ह बिकॉज इट इज डाउनवर्ड. व्हेरी गुड. सो व्हेलॉसिटी काढली. आन्सर आलं की त्याला बॉक्स करायचा. ठीक आहे. बॉक्स तुम्ही पेननी केला तरी चालेल, पेन्सिलनीच केला पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन डू इट इन पेन. आता टाइम सांगा किती येईल. टाइम टेकन टू रीच द ग्राउंड. हाऊ मच टाइम डज इट टेक? ते तुम्हाला सगळ्यांना जमेल. काढा. 2 seconds is a correct answer. So to find out time, what I'll do, V is equal to U plus AT. This I am going to use. तो मागे लिहू का? V is equal to U plus AT. V ची व्हॅल्यू आपण टाकणार आहोत -19.6 इक्वल टू U ची व्हॅल्यू 0 प्लस A is -9.8 इंटू टाइम. आता हा मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. सो यू आर गेटिंग -19.6 इज इक्वल टू -9.8 इंटू टाइम. सो मायनस मायनस गेला अँड टाइम कम्स आउट टू बी 2 सेकंड. टाइम 2 सेकंड आला. हे बघा, व्हेन यू आर सॉल्विंग, इफ ॲट ऑल टाइम कम्स आउट टू बी निगेटिव्ह, टाइम जर का निगेटिव्ह आला ह्याचा अर्थ तुमचं कुठेतरी चुकलंय. साइन कन्व्हेन्शन चुकलेलं आहे. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन चुकलंय याचा अर्थ. सो दिस इज द सोल्युशन. V इक्वल टू U प्लस AT. आणि ॲक्च्युली इथे पण लिहिता आलं असतं मला. 19.6 इज इक्वल टू 0 प्लस -9.8 T आणि T इज 2 सेकंड. So this is the solution of the problem. So this is the problem, this is the solution to the problem. चला पटकन हे कंप्लीट करा. ज्यांचं झालंय लिहून त्यांनी 4th प्रॉब्लेम ट्राय करा. नाव आय एम गोइंग टू टॉक अबाउट अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी टेक्स्टबुकमध्ये तुमच्या नीट दिलेली नाही आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला त्याच्यात कन्फ्युजन असणार आहे. सो दॅट कन्सेप्ट आय एम गोइंग टू टेक. And that is about gravitational potential energy. ठीक आहे, ऑल राईट. आता एक पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या. फर्स्ट थिंग, 2 मासेस आहेत. हा समजा एक मास आहे कॅपिटल M,
दूसरा एक मास आहे स्मॉल m. द डिस्टन्स बिटवीन देम, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्सचं डिस्टन्स r असतं. अँड लेट से r इज इन्फायनाईट. r इज हाऊ मच? इन्फायनाईट. नीट सगळेजण एकदम शांतपणे फुल कॉन्सन्ट्रेशननी नीट लक्ष देऊन ऐका. एकदम तुम्हाला एंड ऑफ दिस टॉपिक तुम्हाला एकदम छान वाटेल, एकदम भारी कन्सेप्ट शिकल्यासारखी वाटेल. ओके, सो नीट लक्ष देऊन ऐका. दोन मासेस आहेत, त्यांच्यातलं डिस्टन्स इन्फायनाईट आहे. व्हेन दिस डिस्टन्स इज इन्फायनाईट, या दोघांमध्ये एकमेकांशी काहीही संबंध नाहीये, एकमेकांचा फोर्स नाहीये. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे त्याच्यामध्ये आपण फोर्स बघतो Gmm/r². दिस इज द फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. हे बघा Gm1m2/r². पण आता हे जर का डिस्टन्सच जर का इन्फायनाईट असेल, इफ दिस डिस्टन्स इज इन्फायनाईट, फोर्स विल बी येस टेल मी. इफ दिस डिस्टन्स इज इन्फायनाईट, फोर्स इज गोइंग टू बी लेस, नाही झिरोच, ऑलमोस्ट झिरोच. फोर्स इज गोइंग टू बी झिरो बिकॉज यू आर डिवाइडिंग बाय इन्फिनिटी. You are dividing by infinity, so force is going to be zero. So there is no force between the two masses. Force is zero. ठीक आहे. आणि जेव्हा असा फोर्स झिरो असतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जी पण झिरो असते. पोटेन्शियल एनर्जी किती असते? झिरो. का झिरो? सिंपल अजून एक तुम्हाला लॉजिक सांगतो, मी तुम्हाला कळेल. सपोज आय हॅव अ स्प्रिंग. माझ्याकडे स्प्रिंग आहे, ही समजा स्प्रिंग आहे आणि मी इथे ठेवली, नुसती ठेवून दिली स्प्रिंग. ह्याच्यात पोटेन्शियल एनर्जी आहे का? इफ अ स्प्रिंग इज केप्ट लाईक दिस, जस्ट इट इज केप्ट, डज इट हॅव पोटेन्शियल एनर्जी? डज इट हॅव पोटेन्शियल एनर्जी? नो, इट विल नॉट हॅव पोटेन्शियल एनर्जी. नाव इफ आय कंप्रेस दॅट स्प्रिंग, या स्प्रिंगला असं कंप्रेस केलं, असं दाबलं, नाव विल इट हॅव पोटेन्शियल एनर्जी? compressed string or a stretched string, it will have potential energy. का असं? when you either compress or stretch a string, there is force, internal force develops, and if force is there, there will be potential energy. If force is not there, potential energy will also be zero. force असेल तरच potential energy असते. बघा मी काय म्हणतोय, कळतंय का? so basically when two masses are at infinite distance from each other, दोघांचा काही संबंधच नाही ना एकमेकांशी, तर कसली आली पोटेन्शियल एनर्जी? मी काय म्हणलं कळालं का तुम्हाला? किती लोकांना ही पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली? कळाला ही पहिली कन्सेप्ट किती लोकांना क्लिअर झाली? नक्की पटापट सांगा, पटापट उत्तर द्या, म्हणजे फटाफट पुढे जाता येईल. क्लिअर झाली? नाही झाली क्लिअर? क्लिअर झाली का नाही झाली? ध्रुव काय म्हणतोयस तू राजा? ठीक आहे, मॅक्झिमम लोकांना क्लिअर झाली. यांना नाही झाली त्यांनी थोडा अजून नीट ऐका, पुढे पण क्लिअर होईल. आता सेकंड, आधीचं विसलेलं, आधीचं तुम्ही जे शिकलायत ना बरं का, तुम्हाला जे सांगितलं ते सध्या बाजूला ठेवा तुम्ही. मी तुम्हाला झिरोपासून शिकवतोय. झिरो म्हणजे तुम्हाला काही येत नाही असं धरूनच मी शिकवतोय. आधी शिकलेलं जरा बाजूला ठेवा 1-2 मिनिटाकरता. ठीक आहे. सेकंड, again that mass is there and this smaller mass is there, say m. Now they are at a distance r. Now this r is not infinite. R is not infinite. So f is not equal to 0. कारण का हा मास जवळ आला, इन्फिनिटी वरनं जवळ आला. This mass is brought closer. So it is not infinite, it is a finite distance, so force will not be 0. So far so good? So far so good? In this case, the potential energy of the object is minus, minus sign very important, minus Gmm upon r. This is the potential energy of the object. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे Gmm/r, हा फॉर्म्युला कसा आला तर त्याचं डिरायव्हेशन तुम्हाला 11th मध्ये आहे. सो 11th मध्ये तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला शिकवीन की हे डिरायव्हेशन कसं आलं.
बट राईट नाव वी विल अज्युम दॅट दिस इज द फॉर्म्युला, की -GMM/R हा फॉर्म्युला आहे असं आपण अज्युम करू. ठीक आहे. जसं की आपण तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला दिला आहे mv²/r अज्युम करतो आपण. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन Gm1m2/r² अज्युम करतो. तसंच हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आता निगेटिव्ह साईन काय, व्हाय इट इज निगेटिव्ह, हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना रेडी, व्हाय इट इज निगेटिव्ह, बिकॉज दॅट इज अ व्हेरी क्रिटिकल कन्सेप्ट, की व्हाय पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह. दॅट इज व्हेरी क्रिटिकल, सो दॅट आय विल टेल यू. आर यू रेडी? आर यू रेडी? ओके. आता बघा, समजा एखाद्याला असं वाटलं बरं का, की समजा बंटी नावाचा एक मुलगा आहे, तो म्हणला आहे काय कंटाळा आला जगात, अर्थवरती कंटाळा आला मला, हे कोविड कोरोना फार बेकार आहे, मला हे जग सोडून जायचं आहे, अंतराळात जायचं आहे, जग सोडून अर्थवरती राहायचंच नाही आहे. ठीक आहे. आणि तो गेला, गच्चीवर गेला आणि उड्या मारायला लागला जोरात. सो विल ही बी एबल टू गो टू इन्फिनिटी? त्याला इन्फिनिटीला म्हणजे जग सोडून जायचं आहे म्हणजे इन्फिनिटीला जायचं आहे. विल ही बी एबल टू गो टू इन्फिनिटी? नो. व्हाय? व्हाय का नाही जाऊ शकत? कारण काय, व्हेलॉसिटी इज नॉट सफिशियंट. ठीक आहे. त्याला जर का इन्फिनिटीला जायचं असेल, त्याला जर का इन्फिनिटीला जायचं असेल तर काय करायला लागेल? काय करायला लागेल? येस, एस्केप व्हेलॉसिटी इज नीडेड. व्हेरी गुड. हाऊ मच इज एस्केप व्हेलॉसिटी? हाऊ मच इज दॅट एस्केप व्हेलॉसिटी? VE. व्हॉट इज द व्हॅल्यू? हाऊ मच व्हेलॉसिटी इज नीडेड? सगळेजण इथे गणतात बरं का, सगळेजण गणतात इथे. 11.2 किलोमीटर पर सेकंद बरं का, सेकंद, आर नाही. इट इज नॉट मीटर पर सेकंड अँड नायदर इट इज किलोमीटर पर आर, इट इज किलोमीटर पर सेकंड. आपल्याला दोनच युनिट्स माहिती आहेत, मीटर पर सेकंड आणि किलोमीटर पर आर. इट इज नीदर ऑफ द टू. इट इज 11.2 किलोमीटर पर सेकंड. सी, इफ इट वॉज 11.2 किलोमीटर पर सेकंड ना, सॉरी मीटर पर सेकंड असलं असतं बरं का, 11.2 मीटर पर सेकंड असलं असतं ध्रुव, तर तुला सायकलवरनं पण एस्केप करता येईल. ठीक आहे. किंवा एखाद्या ऑब्जेक्टला जोरात फेकला तर तो वर सोडून जाईल. 11.2 मीटर पर सेकंड तुम्ही जोरात फेकू पण शकता ऑब्जेक्ट. मी काय म्हणलं लक्षात आलं का? इट इज नॉट मीटर, इट इज किलोमीटर पर सेकंड. सो नाव इफ दॅट ऑब्जेक्ट जर का तो तुम्हाला अर्थपासनं इन्फिनिटीला पोहोचवायचा असेल तर यू रिक्वायर व्हेरी हाय व्हेलॉसिटी. दॅट मीन्स यू रिक्वायर हाय कायनेटिक एनर्जी. व्हॉट डू यू रिक्वायर? You require a large kinetic energy so that the object goes to infinity. बरोबर? कायनेटिक एनर्जी देताय ना तुम्ही, कायनेटिक एनर्जी देताय हो की नाही? राजांनो बोला. यू आर गिविंग large amount of kinetic energy and the object goes to infinity. Now when the object goes to infinity, by the time it reaches infinity its kinetic energy will be 0. आणि काय वर 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 गेल्यानंतर सुरुवातीला 11.2 किलोमीटर पर सेकंड आहे, पण जसा जसा वर जाईल तशी तशी व्हेलॉसिटी कमी कमी होत जाईल. इन्फिनिटीला व्हेलॉसिटी 0 होईल. इन्फिनिटीला व्हेलॉसिटी 0 होईल. सो बाय द टाइम सी, आय विल राईट ओव्हर हियर, इफ ऑब्जेक्ट is given escape velocity, it goes till infinity. एस्केप होतो म्हणजेच इन्फिनिटी पर्यंत जातो. इट गोज टिल इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटी काय होणार आहे सांगा? कायनेटिक एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी किती होणार आहे? व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी? 0. बघा हे सेंटेन्स कळतंय का? इफ ऑब्जेक्ट इज गिवन एस्केप वेलॉसिटी, इट गोज टिल इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटी इट्स कायनेटिक एनर्जी बिकम्स 0. पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो बिकम्स 0. नाही का? मग मला तुम्ही सांगा की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार इफ यू आर प्रोव्हाइडिंग कायनेटिक एनर्जी, ती एनर्जी गेली कुठे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे की नाही? सो द रिझन इज दॅट, आता लक्षात घ्या, इनिशियल एनर्जी
त्या बंटीची निगेटिव्ह असली पाहिजे. इनिशियल एनर्जी त्याची निगेटिव्ह आहे, त्याला तुम्ही कायनेटिक एनर्जी दिलीत बरं का, त्याची एनर्जी 0 झाली आणि बिकॉज ऑफ दॅट तो इन्फिनिटी पर्यंत गेला. बघा मी काय बोलतोय, कळतंय का? सी अगेन आय रिपीट, बंटीची इनिशियल एनर्जी, येस, escaping from earth is reaching infinite distance. Of course, when I say object is given escape कधी होईल? But sir, हा बोल मग मार्स पर्यंत पोहोचायला सुद्धा मग म्हणजे इन्फिनिटी पेक्षा जास्त होईल ना मग? नाही काय होतं, नाही काय सॉरी, मार्स पर्यंत पोहोचायला ओके ऐकलं सांगतो. जर इन्फायनाइट डिस्टन्स घेतला तर त्याच्या पुढे मार्स पर्यंत जर का तुला पोहोचायचं असेल ना, तर यू विल रिक्वायर लेस दॅन 11.2 किलोमीटर पर सेकंड. ट्राय अँड अंडरस्टँड, मार्स इज नॉट इन्फिनिटी. ठीक आहे, इफ यू वॉन्ट टू रीच अप टू मार्स यू विल रिक्वायर लेस दॅन 11.2 किलोमीटर पर सेकंड. एस्केप ह्याचा अर्थ काय ना, हे बघा, हे सगळं थेरॉटिकल चाललंय. थेरॉटिकल, इन्फिनिटी कोणी जाऊन बघितलेलं नाहीये, हे सगळं थेरॉटिकल फिजिक्स आहे, हे लक्षात घ्या. आपण आता सगळीकडे एअर रेजिस्टन्स निग्लेक्ट करतो बरं का, पण ऍक्च्युअली एअर रेजिस्टन्स प्रॅक्टिकली असतो नाही का. सो थेरॉटिकल फिजिक्स आपलं चाललंय. इज इट ऑल राईट? सो एस्केप झाला म्हणजे इन्फिनिटीला पोहोचला. एस्केप झाल्याचा अर्थ काय? इन्फिनिटीला पोहोचला, परत तो येऊ शकत नाही अर्थवरती. क्लिअर झाली? डाऊट क्लिअर झाला? हा. आता जेव्हा तो इन्फिनिटीला पोहोचतो तेव्हा 0 होतो, म्हणजे आता निगेटिव्ह असला पाहिजे की नाही एनर्जी. बघा मी काय म्हणते, कळते? हे बघा, विचार कर, तुझ्या अकाउंटमध्ये मी पैसे टाकले आणि मग बॅलन्स 0 झाला, म्हणजे आधी निगेटिव्ह असला पाहिजे की नाही? अरे हो का नाही? तुमचा बँकेचा समजा अकाउंट आहे, समजा लोनचा अकाउंट आहे, त्याच्यामध्ये मी पैसे टाकल्यानंतर बॅलन्स 0 झाला. सो इनिशियल बॅलन्स हॅज टू बी निगेटिव्ह ना. इनिशियल बॅलन्स हॅज टू बी निगेटिव्ह, तेव्हाच पैसे टाकून तो 0 झाला. इजंट इट? तसंच आहे एनर्जीचं. बंटी जो जर का उभा आहे टेरेसवरती उभा राहिलेला जो बंटी आहे ना, त्या बंटीची एनर्जी निगेटिव्ह आहे मित्रांनो. बंटीची एनर्जी कशी आहे सांगा? निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी -gmm/r. त्याला आपण दिली पॉझिटिव्ह कायनेटिक एनर्जी आणि मग तो इन्फिनिटीला गेला आणि त्याची एनर्जी 0 झाली. सो इनिशियल त्याची एनर्जी निगेटिव्ह असली पाहिजे, कारण इन्फिनिटीला जाऊन 0 होते. अकाउंटचं क्लिअर झालं? तुमचं एक अकाउंट आहे बँकेत बरं का, तुम्ही समजा त्याच्यात 500 रुपये डिपॉझिट केले आणि बँकवाले म्हणले आता बॅलन्स 0 झाला. ह्याचा अर्थ काय? आधी बॅलन्स निगेटिव्ह होता. ऍब्सोल्युटली क्लिअर. विचार करून बघा मी जे लिहिलंय ते. सो PE at surface प्लस कायनेटिक एनर्जी हे 0 होते. 0 म्हणजेच काय? एनर्जी ॲट इन्फिनिटी. सो what is happening? PE at surface is negative plus kinetic energy that I am providing is positive, आणि हे दोन्ही ऍड होऊन एनर्जी at infinity becomes 0. बघा हे कळालं का? बघा हे कळतंय का? बघा सगळ्यांनी. नेक्स्ट इंटरेस्टिंग थिंग फ्रेंड्स, मग आता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असा पाहिजे मला की सर हे तर झालं, देन व्हॉट इज MGH? MGH म्हणजे काय नाही का? दॅट क्वेश्चन यू शुड आस्क बिकॉज यू हॅव बीन युझिंग दॅट फॉर्म्युला. व्हॉट इज MGH? यू हॅव बीन युझिंग दिस फॉर्म्युला ना फॉर सो लॉंग, बरोबर की नाही? हाऊ मेनी ऑफ यू हॅव दिस डाउट देन? Potential energy I am writing, it is -gmm/r. What is MGH? Isn't it? अरे बोला राजांनो, डाउट आहे की नाही?
आता त्याचा आन्सर सांगतो. आय टेल यू दॅट आन्सर. सपोज दिस इज युअर ग्राउंड लेवल सरफेस and this is height h. Height h. At ground level potential energy is PE1 and at height h potential energy is PE2. ठीक आहे. So this is PE1, this is PE2. ठीक आहे. ऐका ना, बरोबर आहे, भार्गवी जे म्हणते ते बरोबर आहे. PE1, what is the potential energy on the surface of earth? So surface of earth potential energy will be minus gmm upon r. What is this capital R? What do you mean by capital R? What do you mean by capital R? सांगा. Radius of earth. ठीक है. Now PE2 at height h, it will be minus gmm अपॉन, सांगा पटकन काय येईल डिनॉमिनेटर मध्ये, काय येईल ॲट हाईट एच. भाऊ कोणाला जमते फास्ट? व्हॉट इज द डिनॉमिनेटर ओव्हर हिअर? ओव्हर हिअर व्हॉट विल बी द डिनॉमिनेटर? यूज प्रॉपर नोटेशन, यूज प्रॉपर नोटेशन. येस अनिश, शलाका, व्हेरी गुड. इट विल बी आर प्लस एच. हा जो स्मॉल आर आपण घेतो ना, या स्मॉल आर लाच आपण आर प्लस एच घेतो बरं का. आर जनरल वापरतो. Capital R is radius of earth, h is height. So radius of earth plus height is small r. This is the notation that we use. Okay. So इथे r, तर इथे r plus h. काही अडचण? काही अडचण ह्याच्यात? सांगा राजांनो, पटपट उत्तर द्या. Over here it is r, here it will be r plus h. Now I am doing this. PE2 minus PE1. I would like to find out the difference in potential energy. PE2 minus PE1. So what is PE2? Minus gmm upon r plus h minus PE1. So minus of minus gmm by r. आता काय होईल? मायनस ऑफ मायनस विल बी प्लस. मायनस मायनस प्लस होणार. सो व्हॉट विल हॅपन? हे प्लस वालं मी आधी लिहितो. इट विल बी gmm अपॉन r, मायनस ऑफ मायनस इज प्लस, मायनस gmm अपॉन r प्लस h. I will take gmm कॉमन. gmm कॉमन घेतला. काय राहील आतमध्ये? 1 अपॉन r मायनस 1 अपॉन r प्लस h. बघा पटतंय का? कितलं ना एवढं कॅल्क्युलेशन झेपलं? काही डाऊट असेल तर विचारा. सो फार सो गुड. ओके. नाउ आई एम गोइंग टू टेक LCM इनसाइड दिस ब्रैकेट. आई एम गोइंग टू टेक LCM. सो gmm. ठीक आहे. LCM काय येणार आहे? What will be the LCM? R into R plus H. This is the LCM. And numerator मध्ये काय येईल सांगा? असं क्रॉस मल्टिप्लाय होऊन मध्ये मायनस होऊन, what will happen in the numerator? Denominator is R into R plus H. What is the numerator? नाही नीट विचार करा. What will be the numerator? मध्ये निगेटिव्ह आहे, मायनस साइन आहे, मायनस. सो हिअर इट विल बी r प्लस एच मायनस r. r प्लस एच मायनस r. करेक्ट. सो r प्लस एच मायनस r इज h. It is going to be h. So far so good. So far so good. Now I am going to simplify this further. PE2 minus PE1 इक्वल टू काय येईल बघा. कसं लिहितोय जस्ट बघा तुम्ही. मी हा m स्मॉल m आधी लिहितो. m इंटू ब्रॅकेट लिहितो. बरं इथे अजून एक इथे लिहितो सेंटेन्स.
एक सेंटेन्स इथे लिहितोय, बघा पटतंय का. फॉर स्मॉल हाइट्स अप टू से 10 किलोमीटर, 10 किलोमीटर किंवा इवन 1 किलोमीटर, लेट्स से अप टू स्मॉल हाइट्स अप टू 1 किलोमीटर, आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर. बघा पटतंय का एवढं. आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर असं लिहिता येईल का. व्हाय सो? बिकॉज व्हॅल्यू ऑफ आर विच इज रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. तर 6400 म्हणणं काय किंवा 6401 म्हणणं काय, इट इज मोर ऑर लेस सेम. It is more or less same. Do you agree what I am saying? Do you agree with what I am saying? If radius is 6400 आणि त्याच्यामध्ये 1 किलोमीटर जर का ऍड केलं तर इट इज ऑलमोस्ट द सेम, नॉट मच. म्हणजे कसं आहे ना, समजा स्विमिंग पूल आहे बरं का, आणि तुम्ही त्याच्यात समजा एक म्हणजे तांब्यावर पाणी किंवा भांडभर पाणी टाकलं तर लेवल चेंज होते का स्विमिंग पूलची? चेंज होतं. ऑलमोस्ट सेमच राहतं ना, का नाही? पटतंय का मी काय म्हणतोय ते? स्विमिंग पूलमध्ये थोडंसं भांडभर पाणी टाकलं तर काय होणार आहे? काही नाही होणार. सो आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर. सो इफ आय यूज दिस आर प्लस एच इज नियरली इक्वल टू आर, इथे जर का टाकलं सो दिस इज गोइंग टू बी आर स्क्वेअर. बरोबर. आर इंटू आर प्लस एच इज गोइंग टू बी आर स्क्वेअर. सो एम इंटू जी एम बाय आर स्क्वेअर इंटू एच असं मी लिहितो. हे बघा, एम मग जी एम बाय आर स्क्वेअर आणि मग इंटू एच. किती लोकांना ही स्टेप कळाली? हाऊ मेनी ऑफ यू हॅव गॉट दिस स्टेप? क्लिअर झाली ही स्टेप? एनी डाऊट? एनी डाऊट इन दिस स्टेप? आता हे काय आहे? जी एम बाय आर स्क्वेअर काय आहे? काही आठवतंय का? हा जी एम बाय आर स्क्वेअर कोण आहे? हा तर जी आहे आपला. हा तर आपला जी आहे, जी स्मॉल जी. जीचा फॉर्म्युला आहे जी एम बाय आर स्क्वेअर. सो PE2 मायनस PE1 ह्याची व्हॅल्यू आली mgh. ह्याची व्हॅल्यू आली mgh. किती छान, हो की नाही? कळालं का तुम्हाला? तर थोडक्यात काय आहे, तुम्हाला एक रिलेटेबल एक्झाम्पल देतो म्हणजे कळेल तुम्हाला की लेट्स से, रिलेटेबल एक्झाम्पल, लेट्स से की समजा टर्मिनलचा किंवा रिझल्ट लागलाय बरं का, तुम्हाला मार्क मिळालेत आणि तुम्हाला घरी जाऊन मार्क सांगायचे. तर तुम्ही काय करता? व्हॉट डू यू डू? व्हॉट इज द स्ट्रॅटेजी? व्हॉट इज द स्ट्रॅटेजी दॅट यू अडॉप्ट व्हाईल टेलिंग द मार्क्स? सांगा, काय स्ट्रॅटेजी वापरता? यू विल फर्स्ट टेल की बंटी हु इज द टॉपर हॅज स्कोर्ड 88%. नाही, फर्स्ट यू विल टेल दॅट बंटी माहिती असतो, जो टॉपर येणारा मुलगा असतो तो फेमस असतो. सो बंटी हॅज स्कोर्ड 88%. फर्स्ट यू विल एस्टॅब्लिश दॅट and then you will say I have got 84%. Okay, so that you are trying to establish that the difference is only 4% between the topper and me. Am I right? You will not say I got 84%. You will not say that. You will say topper is Bunty is 88 and I am 84, so that you want to suggest that the difference is just 4%. So this MGH is not the absolute percentage. Try and understand. MGH is not the absolute potential energy. MGH is the difference in potential energies. So absolute potential energy जर का म्हणलं तर it is minus GMM upon small r. Small r म्हणजेच कोण? Capital R plus H. For any height, this is the formula for any height. आणि PE2 minus PE1 म्हणजे difference
that is denoted by delta. Delta PE is mgh. Clear? Is it clear? ह्याचं कसं आहे की हा पेन आहे, इथून मी याला वर नेला तर हाऊ मच वर्क आय डू किंवा व्हॉट इज द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, यू यूज द फॉर्म्युला mgh. आपण फक्त फ्रॉम धिस लेवल टू धिस लेवल, ही लेवल ती ही लेवल, हाऊ मच इज द डिफरन्स तेवढंच आपण बघतो mgh. समजतंय का? आपण फक्त तेवढंच बघतो की ही लेवल आहे, ही लेवल आहे, या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे mgh. पण ॲब्सोल्यूट mgh नाही आहे, ॲब्सोल्यूट gmm मायनस gmm बाय r आहे. कन्सेप्ट क्लिअर? कन्सेप्ट इज क्लिअर? किती लोकांना हे क्लिअर झालं आणि आवडलं? सो वी आर टेकिंग वन प्रॉब्लेम विच इज slightly of a higher level and not expected in your board exam, but just out of interest I am taking this problem, fifth one. ठीक है? Now what are they saying? A body is released from a height of 300 meter. Exactly at the same instant another body is projected from ground level vertically upwards with a velocity of 150 meter per second. फाइंड व्हेन अँड व्हेअर दे विल मीट. सो एकाला खाली रिलीज केलाय, दुसरा वरती टाकलाय आणि कुठल्या लेवलला येऊन ते एकमेकांना आपटतील, ॲट विच पोझिशन अँड ॲट व्हॉट टाइम दे आर गोइंग टू कोलाइड विथ इच अदर, हे त्यांनी विचारले. ओके, सो नाव फर्स्ट केसमध्ये कन्सिडर बॉडी गोइंग डाऊन. ठीक है? सो बॉडी गोइंग डाउन, what is the initial velocity of the body? If the body is going down, what is the initial velocity? It is going to be 0. ठीक है? 0 is the initial velocity. तर सिच्युएशन अशी आहे की ही एक लेवल आहे आणि ही एक लेवल आहे. इथून ऑब्जेक्ट खाली रिलीज केला, त्याची व्हेलॉसिटी होती 0. दुसरा ऑब्जेक्ट इकडून वरती टाकला, त्याची व्हेलॉसिटी होती u इक्वल टू 300 नाही 150, u इक्वल टू 150 मीटर पर सेकंड. एकाला खाली टाकला, एकाला वर टाकला. ते सपोज असं धरा की या लेवलला कुठेतरी येऊन आपटले. ॲट दिस लेवल दे कोलाइड विथ इच अदर. नाउ लेट्स अज्युम दॅट दिस डिस्टन्स इज x. सो डिस्टन्स फ्रॉम टॉप इज x. ओके, किंवा इकडे घेतो, हे जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज x. सो कॅन यू टेल मी हाऊ मच इज दिस डिस्टन्स? इफ दिस इज x, हाऊ मच इज दिस डिस्टन्स? कॅन यू टेल? 300 मायनस x. व्हेरी गुड. 300 मायनस x. हा x, तर हा 300 मायनस x. आता आय एम कन्सिडरिंग बॉडी गोइंग डाऊन. जी बॉडी खाली चालली आहे त्याचं मी कन्सिडर करतोय. सो दिस डिस्टन्स इज गोइंग टू बी x. ठीक आहे? आय एम गोइंग टू यूज द फॉर्म्युला s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. s ची व्हॅल्यू मी x टाकणार. इनिशियल व्हेलॉसिटी 0, सो ते 0 आलं, प्लस 1/2 इंटू -10 इंटू t स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू त्यांनी 10 दिलेली आहे. सो x ची व्हॅल्यू किती आली? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? x आला -5t स्क्वेअर. किती आला x? -5t स्क्वेअर. अँड वन मोर थिंग, दिस x इज गोइंग टू बी निगेटिव्ह. व्हाय निगेटिव्ह? बिकॉज बॉडी इज गोइंग डाऊन. इफ इट इज गोइंग डाऊन, दिस हॅज टू बी -x. सो इथे हे -x येणार आहे. सो -x इज इक्वल टू -5t स्क्वेअर. तर x ची व्हॅल्यू आली 5t स्क्वेअर. म्हणजे जस्ट विदाउट डायरेक्शन फक्त डिस्टन्स घेतलं तर 5t स्क्वेअर येणार आहे. किती लोकांना पहिली केस ए क्लिअर झाली? किती लोकांना फर्स्ट केस इज क्लिअर? केस ए लिहून घ्या पटकन. केस ए, फर्स्ट केस. आय विल कन्सिडर द नेक्स्ट केस. कन्सिडर बॉडी
थ्रोन अप. ठीक आहे. आता फॉर द बॉडी दॅट हॅज बीन थ्रोन अप, इनिशियल व्हेलॉसिटी इज 150 मीटर पर सेकंड. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कन्सिडर बॉडी थ्रोन अप, इनिशियल व्हेलॉसिटी इज 150 मीटर पर सेकंड. त्यांनी दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. इन द प्रॉब्लेम दे हॅव गिवन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. व्हाय पॉझिटिव्ह? Why positive? Because it is thrown up. Velocity is upwards, so upwards will be positive. ठीक है. Distance किती है? How much is the distance covered? 300 minus x. 300 minus x is the distance covered. This distance is positive or negative? This distance positive टाकायचा का negative टाकायचा? Yes. Distance again positive because it is upwards. Velocity is upwards, positive. ठीक है. So again I'll use S is equal to ut plus 1/2 at square. So S ला टाकणार 300 minus x is equal to ut. U is how much? 150. So 150t plus 1/2 into minus 10 t square. G ची व्हॅल्यू -10. So what happens? 300 minus x is equal to 150t minus 5t square. आता टाइम दोन्ही केसेसमध्ये सेम आहे. केस ए आणि केस बी मध्ये टाइम सेम आहे. बिकॉज व्हॉट आर दे सेइंग इन दिस केस? व्हॉट आर दे सेइंग? एक्झॅक्टली ॲट द सेम इन्स्टंट. सो बोथ द बॉडीज आर रिलीज्ड ॲट द सेम टाइम. याचा अर्थ टाइम इज सेम. दोन्ही बॉडीज करता टाइम इज सेम, isn't it? Now I am going to substitute x equal to 5t square. So I'll get 300 minus 5t square is equal to 150t minus 5t square. 5t square उडाले आणि t ची व्हॅल्यू आली 2 सेकंड. So they will collide with each other after 2 seconds. They will collide with each other after 2 seconds. And how much is the distance? X ची व्हॅल्यू किती येणार आहे? X will be 5 into 2 square, that is 20 meter. So ते कुठे एकमेकांवरती आपटतील? 20 meter from top. So from top this is 20 meter, वरून 20 meter आणि खालून 280 meter. 300 minus 20. So खालून बघितलं तर 280 आणि वरून बघितलं तर 20. So they are going to collide with each other at this level. झेपलं का मित्रांनो? झेपलं का? हे काही डाऊट असेल तर विचारा या प्रॉब्लेम मध्ये. So friends, I hope you have written this. We will take one more lecture of gravitation. Whatever is left, few more types of problems are left. I will take those problems also, and then we'll complete this chapter. Okay. So we'll meet for the next lecture. Revise whatever has been taught today before you attend the next lecture. Chalo. Have a nice time. Bye bye.